कौतुक कमी. शंकर करवर आपण तयारी करा बरं का. शंकर करवर विनोद सलकर पहिला पुकार, अनिल आयरे पहिला पुकार. एक नंबरला लढणारे पैलवान महेश फुलमाळी आकड्यावरती आणि विजय सुरणे पहिला पुकार. रोगा नाही पहिला पुकार. अनिल आयरे पहिला पुकार. विनोद सलकर पहिला पुकार. शंकर करवर पहिला पुकार. मयूर सांगले पहिला पुकार. शेवटच्या 4 कुस्त्या शिल्लक. इकडं गणेश करवर निकाल करण्याचा प्रयत्न करतोय पीएमगिरीच्या पैलवानावर. गणेश करवर कुस्ती करा. तुमच्या गावातील पोरं मोबाईल मध्ये तुमचा कुस्तीचा शेम टिपण्यासाठी उत्तर झाले आहेत. माशाळ वाजतात काय निर्णय घेतात दोघांचा. दोघे फार तोला मोलाचे पैलवान आहेत. भूषण पाटील आणि रितेश पैलवान. अनिल आयरे आलाय का रे? हा चल बरं चल. विनोद कुठे आहे रे? मग ते सर विनोदला बोलवा. हॅलो विनोद सालकर दुसरा पुकार. या मैदानासाठी असं भरगच्च असं सहकार्य केलेलं आहे असे आपल्या गावातील क्लास 2 अधिकारी त्याचप्रमाणे वनपाल गोविंदराव आढळ. खास करून या व्यक्तींच्या सहकार्याने हे मैदान या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. मी ग्रामस्थांच्या वतीने त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो करायचं आहे आणि या मैदानाची शोभा वाढवायची आहे. लांडे साहेब लांडे साहेब यांच्याकडून समीर खाडगीसाठी 2000 रुपये नाम पुकारले. त्याला जोड पाहिजे. आत्ताच गणेश करवर यांच्या बरोबर जी कुस्ती झाली ते पोरग कुठं असेल त्यांनी मंडपाच्या जवळ यायचं आहे. विनोद सालकर. शांतारामजी शांताराम गणपत जाधव यांच्याकडून गणेश करवर साठी 500 रुपये आणि उत्कृष्ट कुस्ती कमेंट्री म्हणून माझ्यासाठी देखील त्यांनी 100 रुपये बक्षीस दिलेले. धन्यवाद आहे. किसन कोंडीबा जाधव यांच्याकडून गणेश करवड्याच्या खुराकासाठी 500 रुपये. हैदाजी करवर यांनी उत्कृष्ट कुस्ती कमेंट्री म्हणून माझ्यासाठी 500 रुपये दिलेले. धन्यवाद आहे. गणेश करवर आपण देणगी घेण्यासाठी इकडे यावं. आपल्या खुराकासाठी बराच पैसा जमा झालेला आहे. बॅनरवरील 2 नंबरची कुस्ती 41,000 रुपये इनामाची आकर्षण असलेले महाराष्ट्र केसरी हरजवंती सदगीर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतात. 2 मिनिटं तोंड बंद ठेवा तेवढी. सर्वप्रथम आपले बाबा ग्रामस्थांचे यात्रा कमिटीचे या ठिकाणी बोलवलं. सर्वांचे आभार मानतो. या ठिकाणी नंतर खूप आनंद झाला कारण ज्यावेळेस मी या ठिकाणी कुस्ती खेळत होतो बाबुळवंडीमध्ये त्यावेळेस एकदम खूप छोट्या प्रकारात आखाडा झाला होता आणि कोणतीही शिस्त नव्हती. आणि काही दिवसानंतर आज या ठिकाणी आलो. एकदम शांततेत आज आखाडा पार पडतोय. खरंच खूप आनंद होतोय. हा आखाडा असाच कायम पुढे वाढवत जावो हीच अपेक्षा करतो. कारण आपण जे कार्य करतो ते या मातीसाठी करतोय. एक गरीब होतकरू पैलवानांसाठी करतोय. हे खूप कार्य मान आहे आणि हे कार्य पुढे जात